अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। जरांगेंनी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे। दीपक केसरकर यांची माहिती। मंत्र्यांचे बंगले हे ब्रिटिशकालीन बंगले आहेत। वेळोवेळी त्यांना मेंटेनन्स करावा लागतो, तरच त्याचा वैभव टिकून राहणार आहे। त्यामुळे अनावश्यक वापर असं काही नाही। हे वैभवशाली राज्य आहे। कुठलाही गैरसमज आणू नये, कुठल्याही गोष्टीत राजकारण करू नये। मला जरांगे पाटील यांच्याबद्दल आदर आहे। जरांगेंनी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे। करण्यासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी आता चौकशी व्हावी अशी। एक गोष्ट अशी आहे की जे बंगले आहेत हे ब्रिटिशकालीन बंगले आहेत आणि वेळोवेळी त्याला मेंटेनन्स करायला लागतो, तरच हे वैभव टिकून राहणार। त्याच्यामुळे असं काही नाही की अनावश्यक खर्च केलेला आपण अजूनही फर्निचर, परंतु जिथं स्लॅब कोसळतो असतो, जिथं फर्निचर फाटलेलं असतं, शेवटी तुम्ही राज्याचे प्रतिनिधी असता, तुम्हाला सर्वांना वेलकम करायला लागतं। त्यामुळे मला वाटतं की हे वैभवशाली राज्य आहे। लहान लहान गोष्टी करायच्या आणि त्याच्यावरून विनाकारण लोकांचा गैरसमज करायचा हे योग्य नाही। आणि त्याच्यामुळे आम्ही आपल्याला निश्चितपणे महाविकास आघाडीच्या काळामध्ये किती मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च केला त्याचा सुद्धा तपशील देईल। आणि असं घडत नसतं, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसप्रमाणे मेंटेनन्स हा PWD करत असतो। बघा, मला एक मनोज दादांबद्दल मला आदर, परंतु कोणी काय बोलावं याला सुद्धा लिहिलं। त्याने मागणी काय केली होती की कुणबी दाखले मराठवाड्यामध्ये मिळत नाही, ते दाखले मिळायला सुरुवात झाली। त्यांचा स्वतःचा दाखलासुद्धा आम्ही दिलेला आणि त्यांची जी मागणी आहे की जे आम्ही नोटिफिकेशन काढलं ते नोटिफिकेशन कायम करायचं, तर ती एक लिगल प्रोसेस आहे। आलेले जे ऑब्जेक्शन आहेत त्याला उत्तर द्यायला लागतं आणि नोटिफिकेशन कायम करायला लागतं। ही जर लोकल प्रोसिजर तर आमचं नोटिफिकेशन रद्द होणार। एवढं तरी त्यांनी कुठल्या तरी कायदा तज्ज्ञांकडून समजून घ्यावं, एवढी आमची त्यांना नम्र विनंती। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।